हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तर बघू शकता यात्रेची भांडी घासून आम्ही भरून गाडीमध्ये स्वच्छ पुसून ठेवलेले आहेत. आणि ही घराची भांडी होती, ती लावायची होती आणि सगळ्या घरभर पसारा होता. आणि ह्या पसारा लावता लावता 5:45-6 झालेले होते संध्याकाळची, आणि तरीही भांडी काही संपलेली नव्हती. आणि इकडं मला जेवण करायची माझी तयारी चालू होती. तर वांगी चिरून घेतलेली होती भाजी करण्यासाठी, कारण भात आणि आमटी मी ऑलरेडी केली होती, ते काय शूट केलो नाही. आणि सॉरी, आमची भाषा जराशी कोल्हापूरची आहे. आणि त्यानंतर मग शेंगदाणे नव्हते भाजीमध्ये घालायला. आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आमटी आणि भाजी होत नाही. आणि इकडं मी भाजी फोडणी घातली, भाकरी करून घेतल्या आणि कारलं म्हणजे गरम तव्यामध्ये कारलं लगेच फ्राय होतं, ते कारलंही परतून घेतलं. आणि इकडं माझी तयारी चालू आहे तिखट सांडगे घालण्यासाठी. तर आमच्याकडे तिखट सांडग्याची पद्धत तुरीच्या डाळीचा कळणा म्हणतात आमच्याकडे, बारीक जी डाळ असते ते दळून घ्यायची. आमच्या घरीच गिरण असल्यामुळे ती मी घरीच दळून घेतली. आणि त्यामध्ये मसाला म्हणजे कोथिंबीर आणि लसूण हा ओला मसाला घालायचा असतो. आणि पावडर म्हणजे जिरा पावडर आणि धना पावडर इतकंच काही, आणि बुक्का म्हणजे आपलं लाल तिखट आणि मीठ इतकं काही मसाला असतो. तर मी हे पीठ छानसं चाळून घेतलं. त्यात जिरा पावडर, धना पावडर आणि मसाला वाटून घेतला, लसूण कोथिंबीरीचा. आणि त्यामध्ये चटणी मीठ घालून ते चांगलं मळून घेतलं. आणि मळून गोळे ओल्या फडक्यामध्ये ठेवले. आणि बघा हा पसारा, इतका पसारा झाला आहे की आता तो पसारा कधी काढायचा आणि झोपायचं कधी, पहाटे 5ला उठून परत मुलांचे डबे करायचे कधी, असं